ऐन उन्हाळ्यात वाढत्या पाणी टंचाईमुळे हैराण झालेल्या माजुडा, कापरबॉडी आणि नळपाडा भागातील नागरिकांना पुनरुज्जीवित विहिरींमुळे दिलासा मिळाला आहे. या विहिरींवर आरो प्लांट उभारण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई काही अंशी दूर झाली आहे. ठाणे आणि मीरा भाईंदरमधील 46 विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून विहिरींची गाळसफाई, मजबूतीकरण, संरक्षक उपाययोजना आणि शुद्ध पाण्यासाठी आरो प्लांट उभारण्याची कामे सुरू आहेत. सध्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्यावर मोठा ताण येत असून अनेक भागात कमी दाबाने किंवा खंडित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत आहेत. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक यांनी सांगितले की विहिरींमध्ये सांडपाणी मिसळू नये यासाठी जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत. भिंतींचे मजबूतीकरण, नियमित स्वच्छता आणि पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी अशा उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पातील 46 विहिरींपैकी 12 विहिरींचे काम पूर्ण झाले असून दर आठवड्याला 3 ते 4 विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढील काळात हा उपक्रम शहरातील इतर भागातही राबवण्यात येणार आहे. कार्यक्रमाला माजी महापौर एच.एस. पाटील, नगरसेवक संजय भोईर, मुकेश मोकाशी, नगरसेविका उषा भोईर, सपना भोईर, स्नेहा आंबरे, आशादेवी सिंग यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.